रस्त्यावरती ड्रायव्हिंग करत असताना लहान मोठे अपघात हे होतच असतात. तुमच्याकडनं देखील होऊ शकतो किंवा दुसरा तुम्हाला देखील येऊन ठोकू शकतो. तर अशा वेळेला आपल्याला काय करायला हवं? बरेचसे लोक समजा की आपण जाऊन एखाद्याला ठोकलो तर समोरचा व्यक्ती जो आपल्याला जो पैसे मागायला लागतो, एवढेच पैसे दे तेवढेच पैसे दे, आणि नंतर मग मोठमोठी भांडणं देखील त्याच्यामध्ये होतात आणि एवढी मोठी होतात कधी कधी तर मारामारीपर्यंत देखील पोहोचतात. तर मित्रांनो, असं आपल्याला करायला हवं का? आणि त्यासोबतच लीगल प्रोसिजर काय आहे? जरा कधी आपण एखाद्याला जाऊन ठोकलो किंवा आपल्याला कोणी येऊन ठोकला तर अशा वेळेला लीगल प्रोसेस काय आहे ऍज पर रूल, त्याबद्दल देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. ऍक्सिडेंट झाल्यानंतर खरंच पैसे देण्याची गरज आहे का, की इन्शुरन्स क्लेम करायला हवा, आणि इन्शुरन्समध्ये आपल्याला काय काय बेनिफिट असतात. बरेचशा लोकांना ह्याबद्दल काहीच माहिती नसतं. फक्त गाडी असते त्यांच्याजवळ, परंतु इन्शुरन्स फक्त काढत असतात दरवर्षी, पैसे वाया घालवत असतात, परंतु त्याचा पुरेपूर यूज करत नाहीत. तर ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे की इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे, काय काय आपल्या इन्शुरन्समध्ये असतं, आणि त्यासोबतच जर असा कधी अपघात झाला, आपण जाऊन कोणाला ठोकलो किंवा दुसरा येऊन आपल्याला ठोकला तर त्याच्याकडनं आपण कसे पैसे घेऊ शकतो, किंवा आपण जर एखाद्याला ठोकलो तर आपण कसे पैसे देऊ शकतो, ह्याबद्दलचा संपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मध्ये स्किप अजिबात करू नका, संपूर्ण पहा. तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तर इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून येईल. सगळे स्टेप्स देखील सांगणार आहे मी आपल्याला कसं करायचं आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही तुमची नवीन कोरी गाडी घेऊन जायची मस्तपैकी चाललेला आहात, आणि अशा वेळेला अचानकच तुम्हाला मागून येऊन कोणतरी हिट करतो आहे, आणि अशा वेळेला तुमच्या बंपर वगैरेची जे ते डॅमेज होत आहे, जीवितहानी वगैरे काही एक झालेली नाही आहे. तर अशा वेळेला मित्रांनो, आपल्या भारतामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स जो आहे तो इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता. तर थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय? जर समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे आपल्या गाडीचं डॅमेज झालं तर आपल्याला पैसे जे आहेत त्या गाडीच्या इन्शुरन्स मधून जे ते घेताना येतील. हा एवढा जे ती सिंपल गोष्ट होती की थर्ड पार्टी त्यामुळे इंट्रोड्यूस करण्यात आला आणि कंपल्सरी करण्यात आलेला. आता तर तीन नवीन गाडी घेतोय तेव्हा 3-3 वर्षाचे थर्ड पार्टी इन्शुरन्स जे आहेत ते आपल्याला काढावे लागतात. तुमचे जर ओन डॅमेज, म्हणजे आता इन्शुरन्स मध्ये प्रकार असतो एक ओन डॅमेज आणि थर्ड पार्टी. ओन डॅमेज म्हणजे स्वतःच्या गाडीचं नुकसान झाल्यावरती तुम्हाला पैसे मिळतील, आणि थर्ड पार्टी म्हणजे समोरच्या गाडीला जर तुम्ही जाऊन ठोकलं तर आपली कंपनी त्यांना पैसे देईल. परंतु हे जेवढं वाटतं तेवढं सोपं अजिबात नाही आहे. जे आपल्याला ऐकण्यात जेवढं सोपं वाटतं की बाबा हा आपल्या इन्शुरन्स मधून त्यांना पैसे मिळतील, तेवढं हे सोपं नाहीये. त्याची प्रोसिजर काय काय आहे तुम्हाला सांगतो. सगळ्या मित्रांनो, ह्याच्यामध्ये मी 2 पर्सन पकडतो. एक म्हणजे मी जो तुमच्या गाडीला येऊन ठोकणार आहे, आणि दुसरे म्हणजे तुम्ही ज्यांची काही एक चूक नाही आहे परंतु तुमची गाडी जी आहे ती याच्यामध्ये डॅमेज झालेली आहे. आता समजा की मी तुमच्या गाडीला येऊन डॅमेज केलेला आहे, तर अशा वेळेला तुम्ही जे ते माझ्या इन्शुरन्स मधून जे ते पैसे घ्यायला हवे तुमची गाडी रिपेअर करण्यासाठी. असा हा लीगल रूल आहे. तर त्यासाठी मला काय करावं लागणार आणि आपल्या दोघांची प्रोसिजर काय असणार? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दोघांना देखील जे आहे ते इन्शुरन्स कंपनीला फोन करून सांगावं लागणार की असं असा अपघात जो आहे तो झालेला आहे, आणि तुम्हाला जे आहे ती माझ्या इन्शुरन्सची कॉपी एक तुमच्या जवळ ठेवावी लागणार. आणि त्याच्यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे थर्ड पार्टी क्लेमसाठी ती म्हणजे FIR करणं. केस जी आहे ती आपल्याला रजिस्टर करायची आहे. मोस्ट ऑफ केसेसमध्ये जर नॉर्मलचा अपघात असेल, लहानसा अपघात असेल, तर अशा वेळेला पोलीस जे आहेत ते केस घेतच नाहीत. ते आपल्याला बाहेरच्या बाहेर हे करायला सांगतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, असा काही अपघात वगैरे असला का पोलिसांना ती जबाबदारी नाही वाटत, त्यांना ती अपॉर्च्युनिटी वाटते अजून जास्त पैसे कमवण्याची. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला लक्षात ठेवायचं. एक FIR करायचा आहे, आणि समजा की खूप मोठा अपघात असेल तर पोलीस जे आहे ते तुमच्याकडनं FIR रजिस्टर करून घेतील. आणि FIR मध्ये जे जे घडलंय तेच तुम्हाला संपूर्ण सांगायचं आहे. मी देखील सेमच सांगणार आणि तुम्ही देखील सेमच सांगायचं आहे. तुमच्या गाडीसोबत जे जे दोघांच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते सेम असायला हवं. ह्याच्यामध्ये देखील थोडाफार फरक असला तरी देखील इन्शुरन्स कंपनी क्लेम जे आहे ती रिजेक्ट करू शकते, आणि अशा वेळेला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तो FIR झाल्यानंतर सगळ्यात त्रासदायक गोष्ट जी आहे ती म्हणजे आहे की तुम्हाला तुमच्या दोघांच्या गाड्या ज्या आहेत त्या पोलीस स्टेशनलाच ठेवाव्या लागतात, कारण की आपल्याला करावी लागते केस आणि उभं राहावं लागतं कोर्टामध्ये. आणि कोर्टामध्ये देखील बहुतेक वेळा इन्शुरन्स कंपनी आपल्याला बाहेरच्या बाहेर कव्हर करायला बघते, खर्च जे आहे ती द्यायला बघते, अर्धा वगैरे खर्च द्यायला बघते. तुम्ही तिथून घेतला तर ठीक आहे, त्यानंतर नाही तर तुम्ही नाही घेतलं, तुम्हाला पूर्ण पैसे हवे असेल तर तारीखवर तारीख आणि तारीखवर तारीख जे लागतच राहते. आणि मग अशा वेळेला गाडी सोडवण्याचा देखील प्रॉब्लेम होतो, कारण की या दोन्ही गाड्यांवरती आता केस बनलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी असतात, आणि मग नंतर इन्शुरन्स क्लेम घेणं देखील खूप जास्त त्रासदायक होतो. थर्ड पार्टी इन्शुरन्स आपल्या जवळ असून देखील आपले पैसे जे आहेत ते तिकडे अशा प्रकारे जे आहेत ते अडकले जातात, आणि लवकर ह्या इन्शुरन्स कंपन्या क्लेम देत नाहीत. त्यामुळे बरेचसे लोक काय विचार करतात, एवढं सगळं कोर्ट कचेरी करण्यापेक्षा जे आहे ते मी माझ्या फर्स्ट पार्टी इन्शुरन्स, म्हणजे आपण जेव्हा इन्शुरन्स घेतो त्या झिरो डेप इन्शुरन्स, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स, ह्या सगळ्या ओन डॅमेज इन्शुरन्स हे जे आहे ते घेत असतो. तर अशा वेळेला बरेचसे लोक विचार करतात की मी फर्स्ट पार्टी इन्शुरन्स मधूनच क्लेम घेईन. हे देखील एक बेटर चॉईस असते जर खूप मोठा अपघात झालेला.
थर्ड पार्टी इन्शुरन्स मधून तुम्ही तेव्हाच क्लेम करा जेव्हा तुमचा खर्च 1.5-2 लाखापेक्षा जास्त आहे. त्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या प्रोसिजर, FIR झालं, कोर्ट कचेरी झाली, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. किंवा एखादं मेडिकल इमर्जन्सी झालेली आहे ऍक्सिडेंटमध्ये, एखाद्याची देव ना करो परंतु डेथ झाली, तर अशा वेळेला तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्सच क्लेम करायला. परंतु जर लहान बारीक ऍक्सिडेंट आहे, लहानचा ऍक्सिडेंट आहे, 10-15 हजार 20,000 असा ऍक्सिडेंट आहे, तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या फर्स्ट पार्टी इन्शुरन्स मधून क्लेम घेणं प्रिफर करा, कारण की तो जास्त सोपा असतो क्लेम करणं. तर अशा वेळेला लोक विचार करतात की जी डॉक्युमेंट चार्जेस असतात ते मला द्यावे लागतील आणि त्याच्यासोबतच माझा नो क्लेम बोनस जाईल. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये जे ती दोघांमधले समजदारीची गोष्ट येते की ती म्हणजे आहे की समजा आता मी तुम्हाला येऊन ठोकलेलं आहे, तर मी देखील बोलेन की बाबा ठीक आहे, माझ्यामुळे तुझं एवढं नुकसान झालं, तर तुझं डॉक्युमेंट चार्जेस झालं, तुझा नो क्लेम बोनस वगैरे जे येते 2-3 हजार रुपये जे येते तुम्हाला त्यांना देऊन टाकायचे आहेत. कारण की समोरच्याला तुम्ही अगोदरपासूनच त्रासामध्ये टाकले, त्याला त्याची गाडी सर्व्हिस सेंटरला सोडावी लागणार आहे, सगळी ती घेऊन जावी लागणार आहे, सुट्ट्या टाकावी लागणार, ती झंझटमारी त्याला करावी लागणार आहे, सगळा त्रास त्याच्या मागे तुम्ही दिलेला. तर अशा वेळेला तुम्हाला निदान 3-4 हजार रुपये तरी देणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की तुम्ही एक्सेप्ट करा माझ्याकडनं चुकी झालेली आहे, तर मला हे जबाबदारी ह्याची घेणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो हे करत असताना तुम्ही विसरू नका की कधीतरी समोरच्या व्यक्तीच्या जागी तुम्ही देखील असणार आहात आणि तुमच्या जागी तो देखील असणार आहे. म्हणजे कधीतरी तुमच्या गाडीला कोण दुसरा तरी येऊन ठोकू शकतो. तर अशा वेळेला देखील तुम्हाला हीच समजदारी दाखवणं आहे. तुम्ही बोला नाही मला लाख रुपये दे, 2 लाख दे, तसं चालत नाही. रोडवरती जे आहेत हे ऍक्सिडेंट जे आहेत ते होतच राहतात. त्याच्यासाठीच आपण इन्शुरन्स काढत असतो. ते इन्शुरन्स वर्षाला वापरले नाही तर त्याचे पैसे जे आहेत ते वायात जातात, त्याच्यानी काही एक होत नाही. नो क्लेम बोनस जास्तीत जास्त किती असतो, 1000 रुपये, 1,500 रुपये, तो गेला तरी चालेल. परंतु ही वादावादी करू नका, भांडणं करू नका रोडवरती. रोड रेट जे आहे ते खूप जास्त वाढलेले आहेत ह्याच गोष्टीमुळे. तर मित्रांनो भारतामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स क्लेम करणं एवढं कठीण आहे. परंतु जर मित्रांनो आपण बाहेरच्या देशाचं बोलायला गेलो, युकेचं बोलायला गेलो, जर्मनीचं बोलायला गेलो, इटलीचं बोलायला गेलो, तर ह्या देशामध्ये काय प्रोसेस असते तुम्हाला सांगू. एक म्हणजे आता समजा की माझा आणि तुमचा ऍक्सिडेंट झाला, माझी चुकी याच्यामध्ये आहे, तर अशा वेळेला तुम्हाला सगळे फोटोज वगैरे जे आहेत ते सगळे तुम्हाला माझ्या इन्शुरन्स कंपनीला पाठवायचे आहेत आणि दाखवून द्यायचं की माझी चुकी आहे. तर अशा वेळेला ती इन्शुरन्स कंपनी डायरेक्टली तुम्हाला जे आहे ते इन्शुरन्सचा क्लेम देऊन टाकते, तुमची गाडी जी आहे ती रिपेअर वगैरे करून देते. सगळीकडे बाहेरच्या देशात हीच सिस्टम आहे. फक्त भारतामध्येच FIR करा, कोर्टामध्ये जा, ते पण पैसे भेटतील नाही भेटतील, 6 महिने जातात, 1 वर्ष जातो. भारतामध्ये ही प्रोसेस चेंज होणे खूप जास्त गरजेचं आहे. इन्शुरन्स देत असताना आपल्याशी गोड गोड बोलतात आणि एकदा आपण काही प्रीमियम दिलं आणि इन्शुरन्स काढलं का नंतर तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती भारतामध्ये आहे. त्यामुळे हे रूल्स बदलणे भारतात खूप जास्त गरजेचं आहे. ह्या गोष्टीमुळे जे ते भारतामध्ये खूप जास्त भांडणं होत असतात. कारण की लोकांना माहिती आहे की आपल्याला इन्शुरन्स क्लेम करावा लागणार, ती खूप त्रासदायक होणार, खूप डोक्याला त्रास होणार, थर्ड पार्टी इन्शुरन्स काही मला मिळणार नाही, खूप अडचण होणार. त्याच्यामुळे रोड रस्त्यावरती जे ते खूप जास्त भांडण होत आहेत. इनडायरेक्टली कनेक्शन जे आहे ते इन्शुरन्स कंपनीचेच आहे आणि ही जी प्रोसेस आहे सगळ्यातून जावं लागतं, माणसाला खूप जास्त त्रास होतो त्याचा आहे. हे जर कमी झालं तर रस्त्यावरती देखील भांडणं कमी होतील, एकमेकांना शिव्या गाळ करणं, मारामारी करणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी होतील. त्यामुळे ह्या गोष्टी चेंज होणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो ही काही प्रोसेस असते आपल्या थर्ड पार्टी इन्शुरन्स जर क्लेम करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट उपाय आहे तुम्ही तुमचा फर्स्ट पार्टी इन्शुरन्स क्लेम करा आणि जे काही फायलिंग चार्ज असतात, नो क्लेम बोनस असतात, तो तुम्ही समोरच्याकडनं मागवू शकता. आणि जर तुमच्याकडनं घडलेला आहे ऍक्सिडेंट तर तुम्ही जे आहे ते न काही बोलता तुम्ही ते पैसे समोरच्याला द्यायला हवे. कारण की कधीतरी त्याच्या जागी तुम्ही देखील असणार आहात. अशी जर आपण समजूतदारीने गेलो तर रोडवरती ऍक्सिडेंट होणार नाही, तुमचा मूड खराब होणार नाही, त्रासदायक होणार नाही आणि सगळ्या गोष्टी जे आहेत ते सुरळीत होतील. तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला माझ्या व्हिडिओपासून मदत झालेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल, हेल्पफुल वाटलेला असेल. व्हिडिओ जर आवडला, हेल्पफुल वाटला तर नक्की कमेंट करा, लाईक करा, त्यांनी मला मोटिवेशन मिळतं असेच व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि आपल्या चॅनलवरील बाकी व्हिडिओज देखील पहा, ज्याच्याने तुम्हाला ड्रायव्हिंग मध्ये आणि गाडीबद्दल इन्फॉर्मेशन